नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील प्रगतशील शेतकरी जिजासाहेब गरड यांच्या स्वर्गीय मालकीच्या शेतामधील गट नंबर 26 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाअंतर्गत 44 लाख रुपये खर्चाचे कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्याचे काम सुरू असून बंधाऱ्याचे काम हे अतिशय दर्जाहीन व निकृष्ट पद्धतीचे आहे असल्याचा लेखी आरोप शेतकऱ्यांना करून बंधाऱ्याच्या कामाची संबंधित अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून दोषी व्यक्तीवर योग्य ती कठोर कारवाई करण्यासाठी शेतकरी जिजासाहेब गरड यांनी अहमदनगर येथील मृदू व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलं असून निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा येत्या 25 एप्रिल रोजी संपूर्ण कुटुंबासह तसेच जनावरांसह सुरू असलेल्या बंधाऱ्यावर आमरण उपोषण करण्याचे. जिजासाहेब आसाराम गरड, राहणार सुकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मी या गावचा रहिवासी असून मी एक 8-10 दिवसापूर्वी माझ्या वावरात मृद व संधारण या खात्याचा एक 44 लाखाचा बंधारा चालू आहे आणि तो बंधारा निकृष्ट दर्जाचा असताना मी रात्री 9 वाजता काम बंद पाडलं आणि त्यानंतर त्याला एक 10-12 दिवस उलटून गेले तरी कोणतीही कारवाई झाली नाही. आणि त्याच्यामुळे मी ह्या बंधाऱ्याचं काम न झाल्यास येत्या 25 तारखेला जनावरं, ढोरं आणि माझं सर्व कुटुंब त्या बंधाऱ्याच्या साईटवरच मी उपोषणाला बसणार आहे. आणि याच्यात काही विपरीत परिणाम झाला तर याला मृद व जलसंधारण विभाग जबाबदार राहील. याच्या आधी कोणाकडे तक्रार केली होती? हो, केली होती. याच्या अगोदर तक्रार ते साहेब म्हणे तुम्हाला काय करता येईल ते करून घ्या. त्यामुळे मी आज नगरला येऊन समक्ष तक्रार दिलेली आहे. निवेदन त्यांनी दिलंय. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.